नमस्कार श्रोते हो, कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण ऐकणार आहोत चंद्रकांत नवले लिखित परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्यांच्या सत्यकथा, लढाई जगण्याची आणि जिंकण्याची यातील भाग पहिला, मावळतीचा सूर्य. आमच्या लहानपणी माझा व माझ्या ताईचा बराच वेळ आमच्या आत्यासोबत जात असे. आत्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा सेवाकाळ खूप चांगला गेला होता. त्यांना बरीच प्रमाणपत्रे मिळाली होती. विविध भागात शासकीय प्राथमिक शाळा सुरू व्हाव्यात म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले होते व बऱ्याच शाळाही सुरू झाल्यात. त्यांची राहणी साधी होती, पण त्यात टापटीपणा होता. त्यांचे वाचन व लेखन दांडगे होते. त्यांच्या कामात शिस्त होती. त्या मृदू भाषेत आपल्या अनेक गोष्टी सांगायच्या. एवढे जरी होते तरी त्यांना घरीदारी प्रत्येक कार्यक्रमात डावलले जायचे. त्यांचा सल्ला कोणी लक्षात घेत नव्हते. त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचे. मी त्यांना एकदा विचारले सुद्धा, आत्या, तुम्ही एवढ्या चांगल्या हुशार असून सुद्धा तुमचे कशी काही चालत नाही? त्यावेळी त्या मला म्हणाल्या, चंद्रकांत, माझा मावळतीचा सूर्य आहे. मावळतीच्या सूर्याला कोणी नमस्कार करतं का? नाही ना. तसेच उतार वयातील माणसांचे होते. ही त्यांची संध्याछाया असते. आत्या, मला नाही समजलं. आत्या म्हणाल्या, ये असं समोर बैस, मी समजावून सांगते. हे बघ, सकाळी सूर्य उगवतो. त्यावेळी प्रत्येक स्त्री पुरुष, लहान मुले, वृद्ध त्यास नमस्कार करतात. तुम्ही जर प्रवासात असाल तर बसच्या खिडकीतून, रेल्वे डब्याच्या खिडकीतून सूर्याला नमस्कार करता. काही मुले रोज सूर्यनमस्कार घालतात. पौष महिन्यात दर रविवारी विवाहित स्त्रिया सूर्याची पूजा करतात. एकमेकींना कहाणी सांगतात. तू ऐकतोस का कहाणी? मी म्हणालो, हो ऐकतो ना. आटपाट नगर होतं, त्या कहाण्या तर मला पाठ आहेत. आत्या पुढे सांगू लागल्या, सूर्याचं कोवळं कोवळं ऊन सर्वांना आवडतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला आवडतं. सूर्य उगवल्यावर किती प्रसन्न वाटतं. पक्षी घरट्या बाहेर पडतात, चारा शोधतात. सुवासिनी साडा शिंपडून सुंदर सुंदर रांगोळ्या काढतात. सकाळचं वातावरण सर्वांना हवंहवंसं वाटतं. तसेच लहान मुलांचं असतं. लहान मुलं सर्वांना आवडतात. सकाळचा सूर्य जेव्हा माथ्यावर येतो तेव्हा त्याच्या प्रकाशाची व उष्णतेची तीव्रता वाढते. हा सूर्य जेव्हा मावळतीला जातो तेव्हा कसं शांत शांत होत जातं. सूर्य मावळताना केव्हा मावळतो हे कळतच नाही. क्षणात सगळीकडे अंधार होतो. सूर्य तोच असतो, माणसंही तीच असतात. फक्त परिस्थिती बदलते, विचार बदलतात. याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात या अवस्था येणे निश्चित आहे. आपण त्या अवस्थेला आनंदाने सामोरे जावे. आत्या हे सर्व गंभीर होऊन सांगत होत्या. मी सुद्धा गंभीर झालो. अगदी शांत बसलो. नंतर जसजसे आम्ही मोठे मोठे होऊ लागलो व आम्हाला अनेक अनुभव येऊ लागले तेव्हा आत्याच्या सांगण्याचा अर्थ आम्हाला समजला. मला जाणवले काही अनुभव येथे देत आहे. सर्व अनुभव सत्य परिस्थितीवर आधारित आहेत. 1970च्या दशकात मी एका ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होतो. आम्ही एका कॉलनीत राहायचो. त्या शाळेतील मी व श्री ज्ञानदेव असेच दोघेच नियमितरित्या पदवीधर झालेले होतो. इतर शिक्षक खाजगीरित्या टप्प्याटप्प्याने BA झालेले, इंटर सायन्स झालेले होते. त्यामुळे आम्हा दोघांचे इंग्रजी चांगले आहे असा सर्वांचा समज होता. माझ्या घरासमोर श्री साई सर राहायचे. ते खाजगीरित्या BA करत होते. एका रविवारी त्यांच्या मिसेसने माझ्या मिसेसला घरी बोलवले. चहा पोहे केले व एक विनंती केली. त्या म्हणाल्या, नवलेबाई, आमचे हे BAची परीक्षा देऊ लागलेत हो. त्यांचे इंग्रजी थोडे कच्चे आहे. नवले सरांना सांगा ना, ते समजावून सांगतील. त्यांचे इंग्रजी चांगले आहे असे कुलकर्णीबाई सांगत होत्या. माझी मिसेस हो म्हणाली व घरी आल्यावर मला सांगितले. श्री साई सरांना मी अधूनमधून मार्गदर्शन करू लागलो. बऱ्याच गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या. त्यांना BAला एक कविता होती. ती त्यांना समजण्यास कठीण जात होती. मी त्या कवितेचा अभ्यास केला. कठीण शब्दांचे अर्थ काढले व एका रविवारी ती कविता समजावून सांगण्यास घेतली. त्या कवितेचं नाव होते दबूल. ती कविता एका बैलावर आधारित होती. तो बैल कवितेच्या माध्यमातून त्याची जीवन कहाणी सांगतो. एका खेडेगाव असते. गावाकाठी नदी असते व नदीशेजारी एक भला मोठा वटवृक्ष असतो. त्या वटवृक्षाच्या सावलीत एक म्हातारा बैल शांतपणे बसलेला असतो. त्याचे एक शिंग तुटलेले असते. डोळ्यास चिपडे असतात. डोळ्याजवळ चिलटे भिडभिरत असतात. माशाही घोंगावतात. तोंडातून लाळ गळत असते. अंगावर बऱ्याच ठिकाणचे केस जाऊन चट्टे पडलेले असतात.
येणारी जाणारी खोडकर मुले बैलास दगडे मारतात, कुत्री जवळ येऊन भुंकतात, कावळे टोचा मारून जखमा करतात. या सर्वांना तो बैल काहीच प्रतिक्रिया देत नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचं लवलेशही नसे. कदाचित तो त्याच्या जुन्या आठवून सुखावत असेल. त्याच्या तरुणपणीचा काळ सुखकारक असेल. तरुणपणी हा बैल बेण्याचा बैल म्हणून ओळखला जायचा. त्याला वळू असेही म्हणतात. हा देवाच्या नावाने सोडलेला बैल होता. पांढऱ्या शुभ्र रंगाचा, कपाळावर लाल रंगाचे केस, जसे कपाळावर लाल रंगाचे गंधच लावलेले. धार्मिक लोक देवाचा नंदी म्हणून त्याला नमस्कार करायचे. हा बैल गावभर ऐटीत चालायचा. त्याच्याबरोबर 2-3 गायी असायच्या. इतर बैल त्याला पाहून दुरूनच निघून जात. कुत्री त्याला खूपच घाबरायची. पोळ्याच्या दिवशी गावकरी त्याला चांगले सजवायचे. सकाळीच त्याला नदीवर आंघोळ घालून त्याच्या शिंगाला रंग लावायचे. पायावर, पाठीवर रंगीत चट्टे ओढायचे. पाठीवर रंगीत झूल टाकायचे. पोळ्याचा पहिला मान त्याचा असायचा. सुवासिनी त्याच्या पायावर पाणी टाकत, हळदी कुंकू वाहत, फुले वाहत व ओवाळून पुरणाची पोळी चारत. यावेळी हा बैल मान घ्यायचा. लवकर पोळी खात नसे. दिवसा व रात्रीही हा बैल गावभर फिरायचा. त्याच्या धाकाने चोरही पळून जात असे. या कवितेत एक ओळ फारच छान आहे. तो बैल एवढा रुबाबदार होता की नो वन काऊ से हिम नो. आज त्या बैलाचे सर्व संपले होते, पण तो पूर्णपणे समाधानी होता. मरणाची वाट पाहत शांत बसला होता. दबूल ही कविता सरांना चांगली समजली. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना त्यांच्या सौलाही रडू आले. पुढे आपली अशीच गत होणार की काय अशी शंका त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ही त्या बैलाची संध्यछाया होती. माझ्याकडे फिलिप्स कंपनीचा एक 2-in-1 ट्रान्झिस्टर आहे. त्यामध्ये कॅसेट प्ले व रेडिओ अशी व्यवस्था आहे. त्यात कॅसेट अडकत असल्यामुळे त्याची दुरुस्ती करावी असे माझ्या मनात आले. एका गावात फिलिप्सचे सर्व्हिस स्टेशन आहे हे मला समजले. तेथे ट्रान्झिस्टर घेऊन आलो व दुकानात दाखवला. दुरुस्तीचे 100 रुपये ठरले. पावती घेऊन मी दुकानाबाहेर पडलो. या भागातच डॉक्टर भावे यांचा दवाखाना आहे. विचार आला की एक जुने व नामांकित डॉक्टर आहेत. त्यांचे डायग्नोसिस चांगले आहे. आता या बाजूला आलोच आहे तर डॉक्टरांना भेटावे व आपल्या पोटाच्या तक्रारीविषयी त्यांचा सल्ला घ्यावा. हे नक्कीच चांगला सल्ला देतील, मेडिसिनही देतील. इकडे तिकडे आजूबाजूला शोधले, दवाखाना काही सापडेना. 1-2 ठिकाणी चौकशी केली तेव्हा कळाले की त्यांचा दवाखाना राहिला नाही. एकाने सांगितले की ते समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहतात. डॉक्टर व त्यांची पत्नी एका फ्लॅटमध्ये राहतात. शेजारी मुलगा व सून राहते. मी त्या अपार्टमेंटमध्ये आलो. एका फ्लॅटच्या टेरेसला एक पाटी तारेला लोंबकळत होती. तिच्या एका बाजूची तार तुटली असावी कारण ती वाकडी लोंबकळत होती. डॉक्टर पहिल्याच फ्लॅटवर राहत असावेत. मी वर गेलो. एका वृद्ध स्त्री आपल्या नातवंडांबरोबर खेळत होती. त्या बहुतेक डॉक्टरांचे मिसेस असावेत. मी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, शेजारच्या रूममध्ये बसा, डॉक्टर साहेब आत येतीलच. मी रूममध्ये बसलो. सगळीकडे धूळच होती. पेशंट तपासण्याचे लांब टेबल खूप जुने वाटले. त्यावरील कॅनव्हास 2-3 ठिकाणी फाटला होता. खिडकीचा पडदा खूप जीर्ण झाला होता. त्या रूममध्ये कुंद असे वाटत होते. आजूबाजूला पसारा पडलेला होता. मी थोडा आखडूनच बसलो. 5 मिनिटांनी एक वृद्ध पेशंट आले. तेही माझ्यासारखेच आखडून बसले. त्यांनी बटन दाबून टेबल फॅन सुरू केला. खटार खटार आवाज करत फॅन चालू झाला. एक स्मित हास्य करत डॉक्टर आत आले. ते अगदी साध्या पोशाखात होते. त्यांनी हातानेच टेबलवर धूळ झटकली. त्यांनी प्रथम त्या परिचित पेशंटला तपासले. औषध गोळ्या लिहून दिल्या. त्या पेशंटने 50 रुपये फी दिली. इतक्यात त्यांचा मुलगा तेथे आला व त्रागा करत बोलला, डॅडी, माझ्या साहित्यांना उपकरणांना हात लावू नका म्हणून किती वेळा सांगितले तुम्हाला, ऐकतच नाही. तसेच तुम्ही अंजलीच्या वस्तू घेता, उपकरणे घेता, तिलाही आवडत नाही. तुमची प्रॅक्टिस चालते ना, त्यातूनच खर्च करीत जा. अँड नो वन दिस इज माय लास्ट वॉर्निंग. डॉक्टर शांतपणे म्हणाले, ओके माय चाइल्ड. त्यांच्या डोळ्यात खोलवर दुःख दिसत होते. परंतु हसत हसत मला म्हणाले, या स्टूलवर बसा. काय त्रास होतोय तुम्हाला? डॉक्टरांनी BP पाहिले, नाडी पाहिली, पोटाच्या वेगवेगळ्या ठिकाणी दाबून पाहिले, डोळे, जीभ पाहिली. थोडा विचार केला व हसत म्हणाले, तुम्हाला काही आजार नाही, सर्व नॉर्मल आहे. वयानुसार थोडी काळजी घ्यावी लागते. मी औषध लिहून देतो,
ती महिनाभर घ्या. मी डॉक्टरांना फी विचारली. त्यांनी 100 रुपये सांगितले. मी फी दिली व बाहेर पडलो. चालता चालता विचार करत गतकालात गेलो. 30 वर्षापूर्वी या ठिकाणीच डॉक्टरांचे मोठे हॉस्पिटल होते. ते सर्व आठवले. भव्य हॉस्पिटल, बाहेर मोठी पाटी, नाव, पदव्या ठळक अक्षरात लिहिलेल्या. एका बाजूस त्यांची पाटी व दुसऱ्या बाजूस त्यांच्या मिसेसची पाटी. पार्किंगची सोय, मोठे वेटिंग रूम, एवढे स्वच्छ की तेल सांडले तरी भरून घ्यावे. काळ्या रंगाच्या जाळीच्या खुर्च्या, मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रे, मॅगझिन्स, मेडिसिनवरील पत्रके, रिसेप्शनिस्टचे टेबल, मंजूळ आवाज करणारी बेल, कॉरिडॉरमध्ये विविध फुलांच्या कुंड्या, रंगीत कार्पेट, पॅथ लॅब, सेवक वर्ग, नर्सेस. नवीन पेशंटला बुजबुजल्यासारखे वाटायचे. डॉक्टरांची केबिन म्हणजे एक भव्य AC हॉल. एका बाजूला मोठे लांब टेबल, त्यावर चकचकीत रेक्झिन सजवलेले डॉक्टरांचे टेबल, टेबलावर मोठी जाड काच. एका बाजूला BP पाहण्याचे उपकरण, बॅटरी, स्टेथोस्कोप, बाजूस वेइंग मशीन, कोपऱ्यात हात धुण्यासाठी संगमरवरी बेसिन, उंच टेबलावर चढण्यासाठी छोटेसे सनमायकाचे स्टूल, डॉक्टरांची गोल फिरणारी खुर्ची, समोर 2 उच्च दर्जाच्या खुर्च्या, सुंदरसे रायटिंग पॅड, सोनेरी रंगाचे पेन. गाडीच्या हॉर्नने मी माझ्या विचारातून बाहेर आलो. त्यावेळीची परिस्थिती व आत्ताची स्थिती, किती फरक झाला होता ना. आज मी मावळतीचा सूर्य बघितला होता. असंच एकदा सौ म्हणाली, अहो देवाजवळची झाडणी खराब झाली आहे, तसेच उदबत्ती पुडाही संपत आलाय. आपण गावात जायचे का? मी हो म्हणालो. दुपारचे जेवण आटपून आम्ही गावात आलो. इतरही बारीक सारीक वस्तू घ्यायच्या होत्या. मुख्य वस्तीमध्ये हनुमानाचे मंदिर आहे. तसेच तेथे मोठी बाजारपेठ आहे. सर्व आवश्यक साहित्य तेथे मिळते. मंदिराच्या शेजारच्या दुकानाजवळ आम्ही गेलो. छोटेसे दुकान. एक म्हातारा व त्याचा मुलगा दुकानात बसले होते. सौने उदबत्तीचा पुडा घेतला. वाती करण्यास कापूस घेतला व झाडणी मागितली. झाडणीवर कोठेतरी ठेवलेली होती. त्या वृद्ध गृहस्थात ती काही सापडेना. इकडे उचक, तिकडे उचक असे तो करू लागला. यावर त्याचा मुलगा त्याच्यावर जोरात खेकसला. 4 वेळेस खायला पाहिजे, काम करायला नको. आम्ही त्याला म्हणालो, आम्ही थांबतो, आम्हाला काही घाई नाही. तो मुलगा उठला व कोपऱ्याच्या डब्यातून झाडण्या काढल्या व परत वडिलांना म्हणाला, हे पहा, येतच ठेवल्या होत्या. डोळे फुटले काय तुझे? सौला राहवले गेले नाही. ती मुलाला म्हणाली, अरे वडील आहेत ते तुझे, त्यांचं आता वय झालं, असं होणारच त्यांना. यावर मुलगा म्हणाला, मरण काऊन नाही जात आम्हाला, म्हणजे सुटलो आम्ही. आम्ही पैसे दिले व लगेच तेथून निघालो. पुढे गेल्यावर सौ म्हणाली, काय हो, किती भयंकर प्रकार दिसतो. आपण मात्र फारच नशीबवान आहोत.